विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणावर भीमगीत संगीत रजनीचा कार्यक्रम सिद्धार्थभाऊ हत्ती आंबिरे यांच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून 20 वर्ष झाले सिद्धार्थभाऊ 22 वर्षापासून घेतली जाते आणि आजचा तर डबल आनंदाचा दिवस आहे। सिद्धार्थभाऊ यांचं राष्ट्रीय समन्वयकपदी सुद्धा निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो। परभणीत जन्माला हा सर्वसामान्य कुटुंबातला युवक आज राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणात गेल्याबद्दल खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या त्याच्या जीवलग मित्राला अतिशय आनंद होतोय। आपण कष्ट केल्यानंतर कुठपर्यंत पोहोचू शकतो हे सिद्धार्थभाऊनं आज सिद्ध केलेलं आहे आणि सातत्यानं समाजसेवा करण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेलेलं आहे। मग भगवान गौतम बुद्धाच्या अस्थी असतील इथून मुंबईपर्यंत मला वाटतं किती 580 किलोमीटर भगवान गौतम बुद्धाच्या अस्थी परभणीत आणून त्याचं दर्शन घरून मुंबईला घेऊन जाण्याचं काम कुणी केलं असेल सिद्धार्थभाऊनं केलेलं आहे पदयात्रेच्या माध्यमातून। आणि आजपर्यंत भगवान गौतम बुद्धाच्या मला वाटतंय 10,000 मूर्तीचं वाटप सिद्धार्थभाऊ हत्ती आंबिरेच्या हातपर्यंत झालेलं आहे। उद्या सुद्धा बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं फार मोठा कार्यक्रम त्यांनी इथं आयोजित केलेला आहे। मला वाटतं भारत देशातील सगळ्यात मोठा आपण बुद्धविहार सुद्धा परभणीमध्ये निर्माण करतोय। स्वतःच्या खर्चातून अशा प्रकारची जनसेवा करणारा मला वाटते महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल ते म्हणजे सिद्धार्थ हत्ती आंबिरे। आणि कसल्या प्रकारची स्वार्थ न ठेवता समाजाचा विकास व्हायला पाहिजे। समाज कुठं अडचणीत असेल तर सगळ्यात पुढं कोण येईल तर सिद्धार्थ भाऊ येतील। कोणाला दवाखान्याचं काम असेल, कोणाला शिक्षणाचं काम असेल, कोणाला नोकरीचं काम असेल किंवा कोणाला राजकारणात आणण्याचं काम असेल हे सुद्धा सिद्धार्थ भाऊनच आजपर्यंत केलेलं आहे। आता रणखाम सर आमचे डॉक्टर रणखाम यांना सुद्धा नगरसेवक करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सिद्धार्थ भाऊचा आहे। परभणीमध्ये महापौर बसवण्याचं काम सुद्धा कुणी केलं असेल तर सिद्धार्थ भाऊच्या सहकार्यानंच आम्ही करू शकलो हे सुद्धा आज या स्टेजवर मी सांगू इच्छितो। माझ्या मागच आता बबलू उभा आहे, याला सुद्धा नगरसेवक करण्याचं काम कुणी केलं असेल तर सिद्धार्थ भाऊनं केलेलं। म्हणून खऱ्या अर्थानं समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण करणारा हा व्यक्ती आम्ही आज मुंबईहून मी असतील पालकमंत्री असेल आम्ही 180-90च्या स्पीडनं 2 तासामध्ये संभाजीनगरहून इथं पोहोचले म्हणजे आमचं किती प्रेम असेल सिद्धार्थ भाऊ यातून सिद्ध होतं। म्हणून असा काम करणारा कार्यकर्ता आज इथपर्यंत पोहोचलेला आहे। खूप खूप त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला लक्ष शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम।